नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी अध्यापनशास्त्र या विषयाचे 30 प्रश्न आणि जानेवारी 2024मध्ये झालेल्या पेपरमधले हे प्रश्न आहेत. अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आपण पाहणार आहोत भाषा 1चे 106 ते 120 प्रश्न. 106वा प्रश्न काय आहे बघा. प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर करताना पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तके ठेवण्याची जागा नसून काय विचारले बघा. प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर करताना पुढीलपैकी योग्य विधान नाही विचारले बरं का. नाही, त्यामुळं निगेटिव्ह ऑप्शन आपल्याला द्यायचा आहे. ऑप्शन बघा, शिक्षकांनी आणि पालकांनी वाचनाचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवावा, हे बरोबर आहे. मोजक्याच वाचनाचे उपक्रम फक्त ग्रंथालयातच शक्य असतात. बघा, मोजक्याच म्हणले त्यामुळे हे ऑप्शन येईल का, तर नाही, हे येणार नाही. त्यामुळं हे काय, हे आपलं ऑप्शन करेक्ट आहे. नाही विचारले त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 2. तिसरा ऑप्शन बघा काय, विद्यार्थ्यांना बाल साहित्यातील विविध प्रकार उपलब्ध करून दिले पाहिजे, हे बरोबर आहे. पॉझिटिव्ह आहे. पुस्तकांसोबत वाचनाविषयक उपक्रमासाठी प्रेरक वातावरण असावे, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. एकच ऑप्शन आपलं निगेटिव्ह आहे, ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 107वा प्रश्न काय आहे बघा. पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याच्या वर्गात मातृभाषेचा वापर करण्यात प्रोत्साहन देत नाही. इथं पण निगेटिव्ह विचारले. नाही आणि होय हे शब्द तुम्ही नीट वाचायचे आहेत. त्यामुळं परीक्षेत आपली चुकीचं उत्तर जात नाही. त्यामुळं होय नाही ह्यामध्ये गडबडीत तुम्ही काय करता, आहे वाचता आणि पॉझिटिव्ह उत्तर देता. बघा, ऑप्शन आहेत थेट पद्धत, श्रव्य भाषिक पद्धत, नैसर्गिक पद्धत आणि संवादात्मक पद्धत. तर कुठली येणार आहे, कोणती पद्धत विद्यार्थ्याच्या वर्गात मातृभाषेचा वापर करण्यात प्रोत्साहन देत नाही म्हणले. बघा, कोणती पद्धत देत नाही, तर श्रव्य भाषिक पद्धत. कोणती, श्रव्य भाषिक पद्धत ही मातृभाषा वापरास प्रोत्साहन देत नाही. बघा, 108वा प्रश्न काय आहे बघा. साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी कोणते कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. साक्षरता आत्मसात करण्यासाठी कोणते कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे विचारले. ऑप्शन आहेत भाषा आकलन आणि डिकोडिंग, अचूकता आणि स्वनियमित आकलन, स्वनियमित जागरूकता आणि ओघ, शब्दसंग्रह पाहणी आणि रचना ओळखणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वनियमक जागरूकता आणि ओघ. काय करायचंय, साक्षरता आत्मसात करण्यासाठी स्वनियमित जागरूकता. स्वनियमित म्हणजे स्वतः आपण त्याबद्दल जागरूक पाहिजे आणि त्याच्याबद्दल ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याचा ओढ आपल्याला पाहिजे त्या कौशल्य आत्मसात करण्याची. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 9वा प्रश्न काय आहे बघा. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा NCF नुसार कक्षेत समावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे. बघा, NCF वर प्रश्न आला. NCF आणि NEP वर तुम्हाला 1-2 प्रश्न तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये येतात. त्यामुळे ते चॅप्टर तुम्ही कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअरच करून जायचा आहे. बघा, ऑप्शन काय आहेत ह्या प्रश्नाचे. केवळ हुशार विद्यार्थ्यांना संधी द्यायची का, नाही. हा प्रश्न तर ऑप्शन तर कटला. कठोर शिस्त लावून नियंत्रण ठेवून, शिस्त कठोर लावायची का, तर नाही. विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतानुसार संधी उपलब्ध करून द्या. बघा, हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, क्षमतानुसार त्यांना संधी द्यायची आहे. त्यांच्या क्षमतानुसार. त्यांच्या प्रत्येक विद्यार्थी क्षमतासारखे असतात का, नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे कलागुण असतात ना, त्यामुळं प्रत्येकाची क्षमतानुसार त्याला संधी उपलब्ध करून द्यायच्या. ठराविक उपक्रमच सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवायचे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ठराविकच उपक्रम राबवायचे, हे बरोबर वाटते का तुम्हाला, तर नाही. त्यामुळे हे पण येणार नाही. त्यामुळं अगदी योग्य उत्तर आहे तुमचं, विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतानुसार संधी उपलब्ध करून द्याव्यात. चला 110वा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांना वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या उद्दिष्टासाठी कोणती पद्धत केंद्रस्थानी असते. कोणती पद्धत केंद्रस्थानी असते बघा. थेट पद्धत, श्रव्य भाषिक पद्धत, नैसर्गिक पद्धती, संरचनात्मक पद्धती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, नैसर्गिक पद्धत. वास्तव परिस्थितीत भाषा वापरायला आपल्याला नैसर्गिक पद्धतच यूज करावी लागणार ना, त्यामुळे ही एकदम योग्य पद्धत आहे.
बघा 111वा प्रश्न काय? 5वी इयत्तेतील विद्यार्थी म्हणतो, माझे काम शिक्षकांनी तपासल्यानंतर मी ते पुन्हा नीट लिहिले. ही लेखन प्रक्रियेतील कोणती पायरी दर्शवते? लेखन प्रक्रियेच्या पायऱ्या आहेत, त्यामध्ये कोणती पायरी दर्शवते असं त्यांनी सांगितले. मुद्रित शोध, संवादात्मक मूल्यांकन, आढावा घेऊन पुनर्लेखन. तर या प्रश्नाचं काय? आढावा घेतला, त्या शिक्षकाने काय त्याच्या कामाचा आढावा घेतला आणि त्याला काय सांगितलं? पुनर्लेखन करायला सांगितलं. त्यामुळे आढावा घेऊन पुनर्लेखन करणे हे पायरी येणार आहे. बघा 112वा प्रश्न काय? 3री इयत्तेतील शिक्षक वर्गात वाचन कक्षा सुरू करू इच्छितो. पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? बघा खाली 4 प्रश्न दिलेत, त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय येतो तुम्हाला? मूळ काय सांगितलंय? पुस्तके अभ्यासक्रमाच्या सर्व घटकांना पूर्ण करतात का? पुस्तके केवळ मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहेत का? पुस्तके विद्यार्थ्याच्या पातळीला अनुरूप आणि रुचकर आहेत का? पुस्तके प्रसिद्ध लेखकांची आहेत का? काय करायचं? इयत्ता 3रीच्या शिक्षकाला वर्गात काय करायचं? वाचन कक्ष सुरू करायचं. तर त्याला हे प्रश्न आहेत, त्यातला योग्य प्रश्न कुठला आहे विचारले. तर काय आहे? तुम्हाला जर वाचन कक्ष वर्गात सुरू करायचं तर ते त्या मुलाच्या दृष्टिकोनाने त्याला अनुरूप, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अनुरूप. तुम्ही जर 10वीच्या लेवलची पुस्तकं तिथं वाचन कक्षात ठेवली तर चालतील का? इयत्ता 3रीचा वर्ग आहे ना, त्यांच्या लेवलची तिथं पुस्तकं आणि त्यांना त्यांच्या आवडीनुसारच तिथं पुस्तकं तुम्ही ठेवली पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बघा, पुस्तके विद्यार्थ्याच्या पातळीला अनुरूप आणि रुचकर आहेत का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 113वा प्रश्न काय? इयत्ता 2रीतील विद्यार्थ्यासाठी शिक्षक विविध प्रकारची अध्ययन सामग्री म्हणजे TLM टीचिंग लर्निंग मेथड वापरतो. या संदर्भात खालीलपैकी कोणती बाब योग्य नाही विचारले. बघा नाही. सामग्री स्थानिक गरजेनुसार तयार केलेली असावी. सामग्री विद्यार्थ्यांनी तयार केली असल्यास तिची गुणवत्ता महत्त्वाची नसते म्हणले, त्यामुळे हे येणार नाही. बघा नसते म्हणले, हे काय? ह्याचं निगेटिव्ह, आपल्याला निगेटिव्हच विचारलं आहे ना, नसते. त्यामुळे हे तुमचं उत्तर काय येणार आहे? 2च येणार. सामग्री स्थानिकनुसार केलेली असावी, हे बरोबर आहे. सामग्री सुरक्षित आणि आकर्षक असावी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सामग्रीमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं? निगेटिव्ह विचारलं होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे अगदी करेक्ट उत्तर आहे तुमचं. बघा 114वा प्रश्न. इयत्ता 3रीची शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्राला शब्दकोश या क्षमतेवर प्रश्न विचारायला सांगते. उदाहरणार्थ, तुला गाणे का आवडते? हा उपक्रम डॅशसाठी आहे. तुला गाणे का आवडते हा उपक्रम कशासाठी आहे बघायचं आहे. मुक्त संभाषण, मुक्त श्रवण, मौखिक ओघ सराव व नियंत्रित मौखिक सराव. तर काय येणार आहे? इयत्ता 3रीची शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मित्राला शब्दकोश या क्षमतेवर प्रश्न विचारायला सांगते. तुला गाणे का आवडते म्हणजे ते मुक्त संभाषण झालं ना. का आवडते त्याच्यावर आपल्याला तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजे का आवडते? मुक्त संभाषण झालं, म्हणून ह्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मुक्त संभाषण. 115वा प्रश्न बघा. अक्षर आणि ध्वनी यांचा संबंध स्पष्ट करणारी साक्षरता शिक्षण पद्धती कोणती? अक्षर आणि ध्वनी यांचा संबंध स्पष्ट करणारी साक्षरता शिक्षण पद्धती कोणती विचारलंय. बघा परिस्थिती जन्य पद्धती, स्वनियमित फोनिक इन्स्ट्रक्शन. स्वनियमित म्हणजेच काय? फोनिक इन्स्ट्रक्शन. हे तुम्हाला जर मराठीत हा शब्दाचा लवकर नाही तर फोनिक म्हटल्यावर तुम्हाला लगेच कळते साऊंड. फोनिक स्वनियमित सूचना, याचं उत्तर काय येणार आहे? अक्षर आणि ध्वनी म्हटलंय ना, त्यामुळे फोनिक ह्या लगेच त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. समग्र पद्धत नाही येणार आणि व्याकरण पद्धत पण नाही येणार. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 116वा प्रश्न काय? प्रभावी व्याकरण अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हणले. बघा नाही, आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा आहे. संभाषणात सराव करून घेणे, व्याकरणाचे नियम पाठ करून घेणे, प्राथमिक संकल्पना स्पष्ट करणे, व्याकरणाचे नियम संदर्भासह समजावणे. तर या प्रश्नाचं काय उत्तर येणार आहे? व्याकरण नियम पाठ करायचं, रटना, घोकमपट्टी करायचं. ह्या पॅडागॉजीमध्ये काय अध्यापनशास्त्रात काय स्थान आहे का? नाही. त्यामुळे हा निगेटिव्ह वर्ड आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 व्याकरणाचे नियम. आपल्याला निगेटिव्ह पर्याय निवडायचा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. 117वा प्रश्न काय बघा. अभ्यासक्रम पातळीवरील पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते तत्व उपयोगात नाही? इथे पण निगेटिव्ह ऑप्शन निवडायचं आहे. बघा
अध्ययनक्रम तत्व, तर्कसंग तत्व, मूलभूत तत्व आणि सादरीकरण तत्व. काय येणार आहे ह्याचं? तर मूलभूत तत्व. ह्याचं काय अभ्यासक्रम पातळी पाठ्यपुस्तक तयार करताना मूलभूत तत्व नाही लक्षात घ्यायचं, तर काय अध्ययनक्रम, तर्कसंगत आणि सादरीकरण हे तुम्ही सगळं लक्षात घ्यायचं आहे. मूलभूत तत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे 118वा प्रश्न बघा. आदर्श साक्षरतेच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा बघा ते शिक्षकांचे बोलणे शांतपणे ऐकतात, ते फक्त प्रतिलेखनाचा सराव करतात, ते विविध संवेदनांचा आणि हातांचा सक्रिय वापर करतात, ते सतत वहीत लेखन करतात. बघा आदर्श साक्षरतेच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात तेव्हा काय होतं, तर ते विविध संवेदनांचा सक्रिय वापर. बघा हातांचा सक्रिय वापर हा शब्द पॉझिटिव्ह, एकदम पॉझिटिव्ह वर्ड आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. तुम्हाला सगळेच तुम्हाला बरोबर वाटतील, पण सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कुठला आहे, तर हातांचा सक्रिय वापर. जेव्हा विद्यार्थी क्रियाशील असतो तो एकदम पॉझिटिव्ह वर्ड असतो. बघा पुढचा 119वा प्रश्न बघा. पुढील विधानाचा संदर्भ कोणत्या विधानाशी योग्य जुळतो? कविता, गाणी आणि सहलींची मजा मुलांसाठी उच्चार सराव आहे, अभिव्यक्ती उत्तम करणे आणि गाणे वाचन करणे आहे, विस्तारित शब्दसंग्रह आहे, शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अभिव्यक्ती उत्तम करणे आणि गाणे वाचन करणे आहे. चला पुढचा 120वा प्रश्न बघा. शिक्षिका मुलांना त्यांचे वक्तृत्व एकमेकांसमोर मांडायला सांगते आणि त्यावर चर्चा करते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा? संरचनेवर नियंत्रण ठेवण्याचा सराव करणे, संभाषणाचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे, लिखित वाचनाचा सराव करणे, नवीन शब्दसंग्रहाचा सराव करणे. तर ह्याचं योग्य उत्तर काय आहे? ते मुलांना वक्तृत्व आहे म्हणजे तिचं संभाषण घडणार आहे ना, त्यामुळं संभाषणाचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण पुढचे बघा भाषा 2चे. आता आपण 106 ते 120 हे भाषा 1चे प्रश्न बघितले, अध्यापनशास्त्रावर 15 प्रश्न. आणि आता आपण पुढचे 15 प्रश्न भाषा 2वर आधारित असणारे अध्यापनशास्त्राचे प्रश्न बघणार आहोत. बघा 136वा प्रश्न काय बघा. आधारभूत पातळीवरील मूल्यमापनाचे तंत्र खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत असते? ऑप्शन आहेत सुलभ वाचन आणि परीक्षेत मुलांची अनुकरण क्षमता तपासणे, विद्यार्थ्यांचा शिक्षण अनुभव नैसर्गिकरित्या विकसित होऊ देणे, वर्गातील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर लक्ष देऊ योग्य व अचूक मूल्यमापन करणे, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे. तर काय करायचे? आधारभूत पातळी मूल्यमापन तंत्र खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत सातत्यपूर्ण मूल्यमापन हे त्यामध्ये येणार आहे. काय? सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे, सर्व विद्यार्थी आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन हे खूप पॉझिटिव्ह ऑप्शन आहे, त्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा 137वा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचा भाषिक आणि संज्ञानात्मक विकास म्हणजे काय विचारले बघा. भाषा विकासाचा संबंध लिकिंग स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स प्रक्रियेशी असतो. भाषा आत्मसात करण्याची क्षमता प्रत्येक माणसामध्ये जन्मजात असते. हे प्रत्येक माणसामध्ये जन्मजात असते का? तर नाही. विकासाचा भाषेशी काही संबंध नसतो, असं काही नाही. विकास हा भाषेमुळे होतो. बघा भाषा संस्कृती व समाजाशी जोडलेली असते, त्यातून विद्यार्थ्यांचा विकास होतो. हे बरोबर. बघा भाषा विकास संबंध फक्त लिंकिंग स्टिम्युलस रिस्पॉन्स यासाठीच असतो का? तर नाही. त्यामुळे हे पण ऑप्शन कटलं आणि एकदम योग्य पर्याय काय वाटतं? भाषा संस्कृती समाजाशी जोडलेली असते, ज्यातून विद्यार्थ्यांचा विकास होतो. बघा 138वा प्रश्न काय. मुलांमध्ये कोणत्या कृतीतून भाषा उत्तम प्रकारे शिकवता येते? भाषा शिकवताना वर्गात जास्त शिक्षक बोलणे, शिक्षित बालकेंद्रित पद्धतच ह्यांनी उडवून टाकली इथं. बघा काय जास्तीत जास्त शिक्षकांनी बोलायचं का? असं आहे का? काय नाही. त्यामुळे ऑप्शन 1 तर कटला. फक्त मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करायचं, फक्त आला शब्द नाही, हा तर ऑप्शन येणार नाही. श्रवण भाषिक पद्धतीने सतत संवाद साधणे. काय? सतत श्रवण आणि भाषिक पद्धतीने काय करायचं? संवाद साधणे. हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे. फक्त पाठ्यपुस्तकावर भर द्यायचा का? अजिबात नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 139वा प्रश्न. भाषा शिक्षण ही जन्मापासून सुरू होणारी व आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. वरील विधानाबाबत तुमचे मत काय?
विद्यार्थी पूर्णपणे सहमत आहेत, विद्यार्थी सहमत नाहीत, विद्यार्थी अंशतः सहमत आहेत, विद्यार्थी पूर्णपणे असहमत आहेत. भाषा शिक्षण ही जन्मापासून सुरू होणारी व आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा. काय आहे? विद्यार्थी पूर्णपणे सहमत आहे. चला 140वा प्रश्न काय? वर्गात ऑडिओ बुक्स व इतर साहित्य वापरणे आवश्यक आहे. कारण बघा ऑप्शन आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैविध्य निर्माण होते, शिक्षकांना अध्यापनात नवे मार्ग मिळतात, विविध क्षमताच्या विद्यार्थ्यासाठी शिकणे सुलभ होते, पुस्तकाची गरज राहत नाही. बघा काय वर्गात जर तुम्ही ऑडिओ बुक्स इतर साहित्य शैक्षणिक साधन वापरलं तर काय होणार आहे? विविध क्षमताच्या विद्यार्थ्यांसाठी शिकणे सुलभ होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 141वा प्रश्न काय? शिक्षकांनी गोष्ट वाचून दाखवून त्यावर आधारित 4 चित्रे दाखवली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कोणता? चित्रांशी ओळख करून देणे, ऐकून वाचनाची सवय लावणे, विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचन करणे, नवीन व अवघड शब्दांची ओळख करून देणे. तर काय आहे? शिक्षकांनी काय केले? गोष्ट वाचून दाखवली आणि त्यावर आधारित काय केले? चित्र दाखवली. त्यामुळे काय येणार आहे? ऐकून वाचनाची सवय लागणार आहे. मुलांना काय करणार आहे? ऐकून वाचनाची सवय लागणार आहे. त्यामुळे ऐकून वाचनाची सवय लागणार. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 142वा प्रश्न काय? मुलांनी पाठ्यपुस्तक न थांबता समजून वाचन करणे म्हणजे निवडक वाचन, गट वाचन, सखोल वाचन आणि निरंतर वाचन. तर त्याला काय म्हणायचं? समजून वाचायचं म्हणजे काय येणार आहे? सखोल वाचन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. बघा 143वा प्रश्न काय? शिक्षकांनी स्वतः नमुना वाचन करून विद्यार्थ्यांकडून अर्थपूर्ण वाचन करून घेतले. ही कोणती पद्धत आहे? पद्धती बघा कोणते? श्रवण पद्धत, संरचनात्मक पद्धत, समग्र शारीरिक प्रतिसाद आणि संरचनात्मक अर्थाधारित पद्धत. त्यांच्याकडे अर्थपूर्ण वाचन करून घेतले त्यामुळे काय येणार आहे? संरचनात्मक अर्थाधारित पद्धत. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 144वा प्रश्न काय बघा? विद्यार्थी व्याकरण नियम न शिकता भाषेचा वापर करतात. शिक्षक कोणती पद्धत वापरत आहेत? व्याकरणाचे नियम म्हणजे थेट पद्धत, नैसर्गिक पद्धत, संरचनात्मक अध्यापन आणि भाषांतर पद्धत. तिथं व्याकरण नियम नाही, आपण जसं तोंडात येईल तसं बोलतो त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक पद्धत. चला 145वा प्रश्न बघा. जर मुले 2 भाषा एकच वेळी आत्मसात करत असतील तर त्या भाषांचा परिणाम मुलांना गोंधळात टाकतो, मुलांना मदत करतो, काहीही फरक पडत नाही, त्यांच्या आकलन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो. काय नाही, त्यामुळं मुलांना तो मदतच करतो. जर मुले 2 भाषा एकाच वेळी शिकत असतील तर त्यांना काय होणार नाही? तर मुलांना ती मदतच करत. त्याच भाषांचा परिणाम काय होतो? मुलांना मदत करतो. चला 146वा प्रश्न बघा. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योग्य उपाय कोणता? दररोज एक पुस्तक वाचण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडायचं, फक्त ग्रंथालय तयार करणं, वयानुसार योग्य व आकर्षक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सक्तीने वाचन करवणे. तर काय येणार आहे? वाचनाची आवड निर्माण करायची नाही, त्यामुळे सक्ती करायची का? तर नाही, सक्ती येणार. फक्त ग्रंथालय तयार करायचं काय त्याचा विचारच करायचा नाही, असं होईल का? नाही. दररोज एक पुस्तक भाग पाडायचं का? त्यांना नाही. त्यांच्या आवडीनुसार वयानुसार योग्य व आकर्षक वाचन साहित्य उपलब्ध करून ते आपोआपच मुलं वाचनाची त्यांना आवड निर्माण होणार आहे. बघा 147वा प्रश्न बघा. प्राथमिक स्तरावर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना शिक्षकाने कशावर भर द्यावं? अक्षर ओळख, विरामचिन्हांचा वापर, योग्य गतीने वाचन आणि समजून वाचन. प्राथमिक स्तर आहे त्यामुळे काय करायचे? वाचन समजून वाचन करायचं. कसे शिक्षण कशावर भर द्यायचं? तर समजून वाचनावर भर द्यायचा आहे. उत्तम संभाषण कौशल्याचे लक्षण कोणते? उत्तम संभाषण कौशल्याचे लक्षण कोणते? शिक्षकांनी जास्त स्पष्टीकरण देणे, विद्यार्थी जास्त ऐकतात, विद्यार्थी जास्त बोलतात, बोलण्यात सर्व विद्यार्थ्याचा सहभाग असतो. बघा काय येणार आहे उत्तर? उत्तम संभाषण म्हणलंय ना. शिक्षकाचं स्पष्टीकरण देण्याचा संभाषणाशी काय संबंध येतो का? नुसतं शिक्षकच बडबड करतोय तिथं संभाषण घडतं का? नाही. विद्यार्थी जास्त ऐकतात, ऐकण्यात संभाषण कुठं आलं? नाही. विद्यार्थी जास्त बोलतात, बोलण्यामध्ये विद्यार्थी बोलतात फक्त, ते संभाषण झालं का? नाही. मग बोलण्यात सर्व विद्यार्थ्याचा सहभाग हे काय घडतं? संभाषण. म्हणजे संभाषण कधी एकपेक्षा अधिक व्यक्ती असतील तरच घडतं ना.
त्यामुळे बोलण्यात तर सर्व विद्यार्थ्याचा सहभाग असेल तर संभाषण घडणार आहे. त्यामुळं ऑप्शन 4 हे अगदी योग्य उत्तर आहे. बघा 149वा प्रश्न. विद्यार्थ्यांना गटात विभागून एखाद्या विषयावर चर्चा करण्याची कृती म्हणजे मौखिक सराव, नियंत्रित मौखिक सराव, निर्देशित मौखिक सराव आणि सक्रिय श्रवण. तर याचं काय, गटात विभागून एखाद्या विषयावर चर्चा करण्याची कृती म्हणजे त्याला काय म्हणायचं, नियंत्रित मौखिक सराव. म्हणजे एक गट केला आहे म्हणजे ते नियंत्रणात राहणार आहेत ना ते गट, त्यामुळे नियंत्रित मौखिक सराव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 150वा आणि शेवटचा आपला प्रश्न बघा काय आहे. समग्र भाषा पद्धतीचा आधार डॅश डॅश असतो. अर्थावर आधारित, कौशल्यावर आधारित, छापील साहित्यावर आधारित आणि श्रवण व छापील यांचे अनुमान. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बघू तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे. परीक्षेला आपला 1च महिना राहिलेला आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास होणं, तुम्ही अभ्यास कंटिन्यूअस करत जावा. तुम्हाला जरी तुम्ही सरळ विषयाची पेडावजी जर व्यवस्थित केली आणि थोडाफार थेरीचा पार्ट केला तरी तुम्ही सहज पास होऊन जाता. त्यामुळं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोचवा. भावी शिक्षक जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. त्यांना सगळ्यांनाच ह्याचा फायदा होणार आहे. चला तर आपण इथेच थांबूया आणि सर्व मागचे झालेले व्हिडिओसुद्धा ज्यांनी कुणी बघितले नाही त्यांनीसुद्धा बघून घ्यायचे आहेत. आणि पुढचे येणारे व्हिडिओ आपले दररोज व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळं चॅनल सबस्क्राईब जरी तुम्ही केलं नसेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. चला आता इथेच थांबूया. धन्यवाद.